नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या एका सुंदरशा लेखाला आपण ऐकणार आहात. त्याचं नाव आहे मनोली एक पाडस. चला तर सुरुवात करूया. मृग नक्षत्राला सुरुवात झाली. उन्हाचा ताप जरा कमी झाला. आकाश ढगांनी भरलेले होते. सूर्याची किरणे दिसू लागली की ढगांच्या सावल्या जंगलाच्या छतावरून सरासर जाताना दिसत. झाडांची कोवळी पालवी आता हिरवीगार दिसू लागली होती. हिरव्या रंगांच्या अनेक छटांचे जणू संमेलनच भरले होते. यंदा झाडे किती वाढली हे त्या नवीन पालवीमुळे सहज लक्षात येई. वनविश्रामगृहासमोरील नदी आटली होती. पात्रातील कातळ उघडे पडले होते. कुठे कुठे डोहामध्ये पाणी होते. सकाळची वेळ. मी एका नदीकाठी असलेल्या रोपवाटिकेचे निरीक्षण करीत होतो. बरोबर वनकर्मचारी होते. नदीकाठावरील झाडाझाडांतून पावसा पक्ष्यांचा सतत चढत्या स्वरामध्ये आवाज येत होता. इतक्यात जंगलातल्या वाटेने धावत आलेली सांबराची मादी आम्हाला न भिता समोर येऊन उभी राहिली. इतक्या जवळ मी जंगलातल्या सांबरीला कधीही पाहिले नव्हते. फिकट तांबड्या पिवळट रंगाची सांबरी आमच्या पुढे थरथर कापत उभी होती. तेव्हा माझ्या लक्षात आले की हिच्या मागे रानकुत्र्यांचा कळप लागला असावा. एरवी माणसांच्या सावलीला देखील उभी न राहणारी हरिणे आपला जीव वाचविण्याकरिता शेवटी माणसाच्या आश्रयाला येतात. तिची नजर चंचल होती. ती पुन्हा पुन्हा मागे वळून पाही. बहुतेक ती आपल्या नवजात पाडसाला सोडून आली असावी. आम्ही सारेजण तिच्याकडे आश्चर्याने पाहत होतो. पुढे काय करावयाचे या विचारात असताना जंगलातील पाचोळ्याचा आवाज आला. धापा टाकीत रानकुत्र्यांचा कळप रोप वाटिकेच्या कुंपणापर्यंत येऊन पोहोचला. उघड्या जबड्यातून जिभा बाहेर आलेल्या. मोजली तर ती रानकुत्री 14 भरली. सारी एक जात तांबड्या रंगांची. तोंडे काळी, उत्तेजित झाल्यामुळे झुपकेदार शेपट्या गोंड्याप्रमाणे वर आलेल्या. कान टवकारून आमच्याकडे ते पाहत होते. एका वनरक्षकाने जवळचा बांबू उचलून जमिनीवर आपटून आवाज करताच नाईलाजाने ती जंगलात परतली. परंतु दूर गेल्यावर त्या सांबरीकडे ते पाहू लागली. नंतर ती जंगलामध्ये दिसेनाशी झाली. सांबरीवरील प्राणसंकट टळले होते. ती जशी भानावर आली तशी आल्या वाटेने धावत सुटली. मी लगेच जीप काढली आणि वनमार्गाने तिचा मागोवा घेत जात राहिलो. रानकुत्री जंगलामधल्या एका ओढ्याकाठी विसावा घेत बसलेली होती. जंगलातल्या धावणाऱ्या सांबरीची त्यांना चाहूल लागली. कळपातील म्होरक्याने तिचा पाठलाग सुरू केला. इतर रानकुत्र्यांनी मोर्चा बांधला. तशी सांबरी डोंगरावर चढत धावत होती. शेवटी पळता पळता थकली तसे मोरक्याने तिच्या मानेवर उडी घेऊन डोळ्याला जायबंदी केले. दुसऱ्या रानकुत्र्याने तिचे मुस्काट जबड्यामध्ये धरले. इतरांनी तिच्या पायाच्या टोंगड्यांना धरले. तशी ती हतबल होऊन धाडकन जमिनीवर कोसळली. ही सारी घटना घडत असताना मी उंचावरून दुर्बिणीने पाहत होतो. त्या बुभुक्षित रानकुत्र्यांनी तिचे लचके काढायला सुरुवात केली. काही तासांमध्ये फक्त तिच्या पायांचे खूर आणि रक्ताचा चिखल दिसत होता. जी काही मोठी हाडे होती ती तरसाच्या जोडीने तोंडामध्ये धरून नेली. इथे काही तासांपूर्वी जीवन मरणाचे नाट्य घडले याचा मागमूस देखील तिथे दिसत नव्हता. सायंकाळी आम्ही त्याच मार्गाने परत जात असताना रस्त्याकडेला उंच गवताची पाती हलताना दिसली. इथे नक्की एखादे जनावर असणार म्हणून मी दबल्या पावलांनी सावधगिरीने तिथे डोकावलो. तो तिथे सांबरीचे पाडस दिसले. एखाद्या रानकेळीच्या मोठ्या पानाप्रमाणे ते जमिनीवर मान ताणून सपाट पडले होते. कान खाली पडलेले होते. मी इतक्या नजीक जाऊनही त्या पाडसाने अजिबात हालचाल केली नव्हती. आईने दिलेल्या सूचनांचे पाडसाने तंतोतंत पालन केले होते. धोका दिसला की जमिनीवर पडून राहायचे आणि अजिबात आवाज करायचा नाही. रानकुत्र्यांचे भक्ष्य झालेल्या सांबरीचे ते पाडस होते. त्याच्या संरक्षणासाठी तिने स्वतःचा प्राण दिला होता. आता या पाडसाला इथे सोडून देणे म्हणजे एखाद्या जनावराच्या तोंडी देण्यासारखे होते. बहुतेक आज सकाळीच या पाडसाला सांबरीने जन्म दिला असणार. मी त्याला अलगद उचलून कॅनव्हासच्या पिशवीमध्ये घातले. जंगली जनावराचे मरण कधी कधी अवचितपणे पाहायला मिळते. त्यांचा जन्म मात्र क्वचितच पाहायला मिळतो.
आमचे घर यावेळी जंगलातच होते. मी त्या पाडसाला घरी नेले आणि आमची मुलगी छाया हिच्या ताब्यात दिले. त्यावेळी ती नुकतीच प्राथमिक शाळेत जाऊ लागली होती. तोल सांभाळत पाडस स्वतःच्या पायावर उभे राहू लागले. त्याचा रंग फिकट तांबूस पिवळा होता. पाठीवर मधोमध गडद रंगाची लेखा होती. लंब गोलाकार मोठे असे कान होते. कोमल लुसलुशीत असं शरीर होतं. चिमुकले मुख, डोळे मात्र मोठे आणि पाणीदार होते. तांबड्या मनोली पाखराप्रमाणे ती नाजूक आणि सुंदर दिसे, म्हणून आम्ही तिला मनोली म्हणून हाक मारायला लागलो. त्याला ती प्रतिसादही देई. छायाने लगेच तिला दूध पाजण्यासाठी ग्लुकोज आणि शेळीचे दूध एकत्रित केले. बाटलीच्या बोंडाला ती सुरुवातीला तोंडच लावीना. नंतर बोंडाला जीभ लावून पाहिली. मग मात्र ते तोंडामध्ये घट्ट धरले. हे दूध पिण्याचं कौशल्य तिने काही तासांमध्ये मिळवलं होतं. मग एकदा बोंड तोंडामध्ये धरलं की सारी बाटली रिकामी करूनच ती सोडायची. ती अंगणात बागडत असता छाया बाटली धुवू लागली की तिच्याकडे धाव घे आणि आपल्या टपोऱ्या नेत्रांनी छायाकडे पाहत राही. रात्री ती छायाच्या कॉटखाली यथेच्छ पडून राही. परंतु तिथे लेंड्या न टाकण्याची आणि न मुतण्याची सवय तिला प्रयत्नाने शिकवावी लागली. सकाळ होताच घराबाहेर पडून समोरच्या बागेमध्ये हिंडू फिरू नाचू लागे, चरू लागे. कुंपणाच्या कडेला एका झुडपाखाली ती रोज लेंड्या टाकी, मूत्र विसर्जन करी. या सवयीमध्ये कधीही बदल झाला नाही. आम्ही तिच्या गळ्यामध्ये घुंगरू बांधलं. या घुंगराच्या आवाजावरून आम्हाला तिचे आजूबाजूचे अस्तित्व कळत असे. छाया आणि तिची आई आबी पाडसाला रोज खाऊ पिऊ घालीत असल्याने त्यांना मनोली अधिक ओळखी. शाळेची वेळ होईपर्यंत ती छायाबरोबर बागेमध्ये फिरायची. छाया जिकडे जाई तिकडे मनोली तिच्या मागोमाग जाई. शाळेत जाण्यासाठी रस्त्यावरची बस पकडण्याकरिता छायाला घरापासून अर्धा किलोमीटर जंगलातल्या पायवाटेने बस थांब्यापर्यंत जावे लागे. तेथपर्यंत मनोली तिला सोबत करी. बसमध्ये छाया चढली की बस पुन्हा सुरू होईपर्यंत दारामध्ये उभ्या असलेल्या छायाकडे पाहत मनोली उभी राही. एकदा का घर करीत बस चालू झाली की मनोली दुडक्या चालीने परत घराकडे येई. घरी परत आल्यावर मनोली आबीच्या मागे मागे सावलीसारखी फिरे. तेव्हा मनोलीची भोजनाची वेळ झालेली असे. पाण्यामध्ये भिजवलेले कोदो, सावा आणि राजगिरा या धान्यांचे मिश्रण दुधामध्ये घालून आबी दुपारच्या वेळी मनोलीला देई. कधी परसातील पालेभाजीची लहान जुडी तिच्या पुढे ठेवताच ती आवडीने खाई. नंतर दिवसभरात ती घरातून बागेत, बागेतून घरात अशा चक्रा मारीत आबीच्या भोवती घोटाळत असे. मी फिरतीवर गेलो की मनोलीसाठी रानकामुन्या, रायमुनियाची बारीक फळं आणि येरुण्या घेऊन घरी यायचो. ती पुढचे दोन्ही पाय टेबलावर ठेवून आवडीने फळे खाई. मी घरी असलो की आराम खुर्चीवर बसून वाचन करीत असायचो. तेव्हा मांडीवरून एका बाजूने दुसरीकडे उडी मारत पुन्हा पुन्हा तेच करण्याचा मनोलीचा चाळा चालू असे. नंतर माझ्या पायांना आपले शरीर घासे. मी तिच्याकडे लक्ष देत नाही हे ध्यानी आले की थोड्या अंतरावर समोर उभी राही. पुढचा आपला डावा किंवा उजवा पाय जमिनीवर आपटून खुराचा आवाज करी आणि माझे लक्ष वेधी. मी तिला जवळ बोलावून पाठीवर हात फिरवताच ती निघून जाई. आबी बसली असता तिच्या वेणीचे टोक कुरतडण्याचा चाळा ती करीत असे. आबी तिला तेव्हा धमकावे तेव्हा मनोली आश्चर्यचकित होऊन पाहत राही. त्यावेळी आम्हा सर्वांनाच मनोलीचे फार हसू येई. सायंकाळी छाया बसने परत येण्याची वेळ झाली किंवा बस थांबल्याचा आवाज आला की मनोली बस थांब्याकडे सुसाट धावत सुटे आणि छायाचे स्वागत करी. तिच्या अंगाला डोसण्या देई. तिच्या पाठीवरून हात फिरवले की ती शांत होई. हे आमचे स्नेहाचे संबंध आम्ही तिला खाऊ पिऊ घालतो म्हणून नव्हते. त्या सर्वांपलीकडे ते न उमजणारे होते. मी जंगलातल्या दौऱ्यावरून परतताना दुरून एक दृश्य दिसे. आंबा, जांभूळ आणि फणसाच्या राईतून आमचे दगडी घर दुरूनच दिसायला लागे आणि त्या राईमध्ये हरणाच्या पाडसाबरोबर खेळत असलेल्या छायाला पाहताच आपण एखाद्या परीकथेतील दृश्य तर पाहत नाही ना असं वाटे. मनोली आमच्या परिवारातील एक झाली. तिने आम्हाला स्नेह दिला. तिच्या नेत्रपल्लवीची भाषा आम्हाला कळे. तिच्या सहवासामुळे जंगलातील शांततेत आम्हाला सहजपणे एकरूप होता आले. आजूबाजूच्या खेड्यांमध्ये राहणाऱ्या छायाच्या वर्गमैत्रिणी एखाद्या सुट्टीच्या दिवशी आमच्या घरी जमायच्या. दिवसभर नाचायच्या, हुंदडायच्या, लपंडाव खेळायच्या. लपलेल्या छायाला मनोली बरोबर शोधून काढायची
आंधळी कोशिंबीर खेळताना देखील मनोलीमुळे छाया अडचणीत यायची. त्या हुंदडणाऱ्या मैत्रिणी मनोलीला मुळीच आवडत नसत. मैत्रिणींच्या घोळक्यात असताना छायाला मनोलीकडे लक्ष द्यायला फुरसत मिळत नसे ना, म्हणून की काय ती तिच्या मैत्रिणींना अंगाला स्पर्श करू देत नसे. म्हणून छाया मध्येच मनोली बरोबर जंगलाकडे धावत सुटायची. ते डोंगराच्या शिखरावरील महादेवाच्या देवळापर्यंत जायची. ती जागा शांत होती. इथे देवळाजवळ उभे राहून चहूकडे पाहिलं की डोंगरांच्या 7 रांगा निळ्या निळ्या होत क्षितिजापर्यंत गेलेल्या दिसायच्या. निमुळत्या खोऱ्यांतून हिरवीगार शेते दिसायची. त्यातून वाहणाऱ्या ओढ्यातील पाणी चांदीच्या पाटासारखे दिसे. चोहोकडे जंगलातून विखुरलेली छोटी छोटी गावं दिसायची. खोऱ्यातून पार डोंगराच्या माथ्यापर्यंत गेलेले नागमोडी रस्ते दिसायचे. साऱ्या डोंगरावर सागवान आणि इतर झाडे उभी दिसायची. 50-60 फुटांपर्यंत एकही फांदी नसलेली हळदूची महाकाय झाडे नजरेत भरायची. फांद्या आणि पाने असलेल्या शेंड्यांमुळे या झाडांची उंची दुप्पट वाटायची. जमिनीलगत वारा नसला तरी या झाडांचे शेंडे हवेमध्ये दिमाखाने डोलताना दिसायचे. त्यातून वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज येई. देवळाजवळ उभ्या राहून त्या दोघी कितीतरी वेळ त्या दृश्यांकडे पाहत असायच्या. 3 सांजा झालेल्या असत. इतक्यात कानावर कोल्हेकुई पडताच त्या दोघी भानावर यायच्या. मनोली पार भीतीने छायाच्या अंगाला भिडे. मग त्या दोघी धावत पळत घराकडे परतायच्या. नंतर मैत्रिणी आपापल्या घरी निघून जायच्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत छायाच्या कोणी ना कोणी मैत्रिणी तिला भेटायला यायच्या. त्या आल्या की त्या समोरच्या तळ्यामध्ये पोहायला जायच्या. मनोलीही त्यांच्या सोबतीला असायची. छाया आपल्या मैत्रिणींबरोबर पोहू लागली की मनोली पोहत पोहत दूर निघून जायची. त्या साऱ्या जणी पोहून बाहेर यायच्या. कपडे अंगावर चढवू लागल्या की मनोली पाण्यातच मोठी गंमत करायची. तिच्याकडे पाहून त्या हसायच्या. ती उथळ पाण्यातील खडकांवर धावत येई आणि तेथून खोल पाण्यात टुनकन उडी मारे. कधी कधी छाया पोहून पोहून थकली की मनोलीच्या आधाराने किनाऱ्यावर यायची. मनोलीला हे तळ्याकाठची वाळू, झुडपांच्या शेंगांचा खुळखुळणारा आवाज आवडे. लवलवणारे हिरवेगार मोरपीस नेचे पाण्याला स्पर्श करीत. मनोली आता वयामध्ये येऊ लागली. कधी कधी आम्हा साऱ्यांचा डोळा चुकवून चरत चरत जंगलात गेलेली मनोली सायंकाळी अंधार पडल्यावर घरी येऊ लागली. ती एखाद्या वाघा बिबट्याचे भक्ष्य बनेल म्हणून आम्ही तिच्या गळ्यातील घुंगरू काढून घेतले व गळ्याभोवती पिवळ्या रेशमाचा पट्टा बांधला. उत्तरोत्तर तिचे घराकडे परतणे अनियमित झाले होते. पूर्वी घराकडे येताना घुंगराच्या आवाजाने तिची चाहूल लागे, पण आता घुंगरू काढल्यामुळे तिची चाहूल लागेनाशी झाली. छाया तिची वाट पाहत पाहत झोपी जाई. छायाची अस्वस्थता पाहून मी तिला एकदा म्हणालो, बेटा, मनोली म्हणजे एखाद्या रानपाखराप्रमाणे आहे. तिला पंख फुटले आहेत. आता एक दिवस ती उडून जाईलच. तिचे घर असलेल्या जंगलाबद्दल मनोलीला इतके प्रेम होते की क्वचित तसे प्रेम एखाद्या वन्य प्राण्यामध्ये असेल. एके दिवशी जंगलात चरायला गेलेली मनोली पुन्हा परत आलीच नाही. त्यानंतर अनेक महिने लोटले. आम्हाला तिचा विसर पडला, परंतु छाया तिला विसरू शकली नाही. त्या रात्री 1-2दा सांबराचा पोक पोक असा आवाज तिच्या खिडकीजवळ ऐकू आल्यासारखा वाटला. मध्यरात्र झाल्यामुळे आम्हीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पहाटेच्या वेळी बागेतील आंब्याखालून सांबराच्या पुढच्या पायाच्या खुरांचा टप टप असा आवाज येत होता. छायाने लगेच दार उघडलं. पहाटेच्या अंधुक प्रकाशात तिला एक मोठी सांबरी समोर उभी असलेली दिसली. तिच्या गळ्यामध्ये रेशमी पट्टा होता. डोंगरातले वारे प्यालेल्या मनोलीचे रंगरूप पालटून गेले होते. ती आता हरिण शावक राहिली नव्हती. तिच्या तांबड्या वर्णावर पिवळी झाक दिसत होती. सुडौल पायांचे काळे खूर चमकत होते. मानेमध्ये मनोहार पाक येऊन ती लवचिक बनली होती. अंगाने सुदृढ दिसत होती. तिचे टपोरे डोळे एखाद्या नील मण्यासारखे चमकत होते. आता उजाडू लागले होते. ती एकटी आली नव्हती. कुंपणाबाहेर सुंदर शिंगांचा एक उमदा सांबर दिसत होता. मनोलीने आपले कान उंच करून एकदा वळून त्याच्याकडे पाहिले आणि दुसऱ्या क्षणी ती छायाकडे पाहत दुडक्या चालीत त्या सांबराजवळ उभी राहिली. मनोलीला आमचा विसर पडला नव्हता तर. तिचे आवडते निवासस्थान असलेल्या दूरच्या पहाडी जंगलातून ती छायाला भेटायला आली होती. आणि ती एकटी आली नव्हती, तर बरोबर प्रियकरालाही आणले होते.
छाया तिच्याजवळ जाईपर्यंत एकदा आवाज देऊन ती निघूनही गेली. मला वाटले आता काही मनोली परत कधी यायची नाही. रोजच्या कामामध्ये मी मनोलीला पार विसरून गेलो. त्या मायलेकी मात्र कधी कधी तिन्ही सांजा मनोलीची आठवण करीत असत. काही दिवसांनी बागेमध्ये सांबरीच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला. नुकतेच उजाडले होते. मी ओळखले की मनोली पुन्हा आली आहे. छाया लगेच बागेत गेली. मी खिडकीतून पाहत होतो. तिच्या गळ्यातला पट्टा आता जुना झाला होता. ती एकटी आली नव्हती. तिच्या बरोबर एक गोजीरवाणे पाडस होते. छाया तिच्याकडे जात होती. मोठ्या डोळ्यांनी ती छायाकडे पाहत होती. जवळ जाताच पाडस आईला बिलगले. मनोलीने त्याला हळुवार ढुसण्यात येऊन छायाच्या पुढे गेले. छायाने त्या पाडसाला उचलून घेतलं आणि लगेच जमिनीवर सोडून दिलं. काही मिनिटातच आपल्या पाडसाबरोबर मनोली जंगलामध्ये निघून गेली. खिडकीतून आम्ही छायाकडे आणि त्या पाडसाबरोबर जाणाऱ्या मनोलीकडे कितीतरी वेळ पाहत होतो. नंतर ती जंगलामध्ये दिसेनाशी झाली. मित्रहो, ही कथा, हा लेख इथे संपतो. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या सुवर्ण गरुड या पुस्तकाचा परिचयही मी आपल्याला करून दिला होता. तर त्याच पुस्तकामध्ये हा लेख आपल्याला वाचायला मिळेल. सुंदर आहे ना लेख हा? नक्कीच तुम्हाला आवडला असणार याची खात्री आहे मला. तरी देखील हा सजीव आणि जिवंत अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. आता मी आपली रजा घेते. आपण लवकरच भेटू एका सुंदरशा कथेसोबत आणि एखाद्या सुंदरशा पुस्तकाच्या परिचयासोबत. तोपर्यंत आजच्या कथेवर नक्की चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.